सर्वत्र दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता खूप वाढत आहे आणि या काळात आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर या रखरखत्या उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुढे काही टिप्स सांगितलेल्या आहेत की ज्यामुळे या उन्हाळ्याची रखरखती तीव्रता कमी होऊ शकते। तर इथे मी तुम्हाला दिलेल्या ज्या काही टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो केलात तर हा रखरखता उन्हाळासुद्धा तुम्हाला अगदी सुसह्य असा होऊ शकतो, यात काही शंका नाही। उन्हाळ्यात लिंबू पाणी पिल्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवत नाहीत, तसेच ते त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर असते। एक ग्लास पाण्यामध्ये सब्जाच्या बिया टाकून त्या भिजवून पिल्याने शरीराचं तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते। घरीच बनवली जाणारी विविध प्रकारची पेय यांच्यामध्ये सब्जाच्या बिया भिजवून देखील तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता। बडीशेप रात्रभर पाण्यात भिजत घालून सकाळी ते गाळून घ्या आणि त्यामध्ये थोडंसं काळं मीठ आणि मध घालून सकाळीच तुम्ही हे पाणी घ्या। त्याच्यामुळे तुमचं शरीर थंड राहण्यास मदत होते। उन्हाळ्यात एक ग्लास पाण्यामध्ये ताजी पुदिन्याची पानं घालून ते पाणी प्यायलास त्वचेसाठी चांगलं असतं। उन्हाळ्यात शिळे अन्न खाणे टाळावे, कारण शिळे अन्न तुम्हाला शक्ती देत नाही आणि अतिउष्णतेमुळे हे अन्न तुमच्या शरीरात जाऊन तुमचे पोट खराब करू शकते। त्यामुळे ताज्या अन्नाचे सेवन करा, पाणीदार फळांचे सेवन करा। उन्हाळ्यात अनेकदा खूप पाणी प्यावंसं वाटतं, परंतु जेवण करावंसं वाटत नाही, पण अन्नाचं सेवन करणं टाळू नका। उन्हाळ्यात हलक्या व पौष्टिक आहाराचे सेवन करा, त्यामुळे शरीराची एनर्जी टिकून राहण्यास मदत होते। उन्हाळ्यात तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सर्वात सोपा आणि उत्तम उपाय म्हणजे शरीराला जास्तीत जास्त पाणी देणे। उष्माघात टाळण्यासाठी शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी लागेल। म्हणूनच उन्हाळ्यात अधूनमधून पाणी पित राहणं गरजेचं असतं। उन्हाळ्यामध्ये वडापाव, समोसा यांसारखे तेलकट पदार्थ खाणं शक्यतो टाळावं। बाहेरचं खाण्यास पर्याय नसेल तर इडली, दहीवडा यांसारखे पदार्थ खावेत। उन्हाळ्यात प्रत्येक भाजीमध्ये कांद्याचा भरपूर वापर करावा। कच्चा कांदा किंवा कांद्याचा ज्यूस घ्यावा। कांदा थंड असल्याने तो शरीराचे तापमान व्यवस्थित नियंत्रित ठेवण्यास मदत करतो। जेवण करताना प्रत्येक वेळी दही, जिरे घालून जेवण बनवावे। तसंच ताक, सलाड यांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा। तर आजच्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या? आवडल्या असतील तर नक्की लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। लवकरच पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।